बनपुरी गाव पाहिल्यानंतर केवळ राज्य पातळीवरच नव्हे तर देश पातळीवरही आपण यश मिळवू शकाल असा विश्वास वाटतो. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले बनपुरीचे कौतुक. बनपुरी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावाने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेण्यासाठी याशनी नागराजन यांनी बनपुरी गाव भेट दौरा केला. यावेळी त्यांनी बनपुरी ग्रामस्थांशी संवाद साधला. गटविकास अधिकारी सरिता पवार, गट शिक्षणाधिकारी दीपाली बोरकर, सहाय्यक गटविकास अधिकारी वसंतराव धनवडे, विस्ताराधिकारी दीपकराव दवंडे, सरपंच मनोज पाटील, उपसरपंच सतीश देसाई आदींसह सदस्य, विविध विभागांचे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, आशा व अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या सदस्या, शासकीय यंत्रणांचे अधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड. मला तुमचं गाव यायचंच होतं. आता सरपंच साहेबांनी भरपूर असं सांगितले की तुम्ही तुमचं काय काय हे केलेलं आहे, नवीन नवीन काय काय केलेलं आहे. आता मी पण बघितलं तुमचं हे मंदिर पण खूप पवित्र, खूप छान वाटलं मला इथे येऊन. तुम्ही अजून चांगलं काम पण करतायत. आज CCTVचं पण तुम्ही पूर्ण गाव परिसर कव्हर करतायत. पांगण रस्त्याचं पण सांगितलं, शाळाचं पण सांगितलं, रोपवाटिका पण आहे. मला तो अशा तुम्ही थोडंसं असहमत आहे. तुम्ही म्हटलं की तुम्ही जिल्हा स्तरावर येणार, अशा नाही. तुम्ही ऑलरेडी राज्यस्तरावर बक्षीस येणार. खाली असं संकल्पना पण करायचे नाहीये. नेतृत्व करणारे बघा तुमचे सरपंच आहेत, उपसरपंच, तुमचे ग्रामपंचायतचे कोण पण आहे, तिथे ग्रामपंचायत सदस्य अजून कोण पण आहे, महिला सदस्य महिला सदस्य अजून कुठे आहे? हां, ठीक आहे. आता तुम्ही सगळे जे आहेत, तुम्ही गावचे पुढारी आहात, गावाचं नेतृत्व करणारे तुम्ही आहात. पण याचं सहकार्य करण्यासाठी तुम्ही सगळेजण तुम्हाला एकदम मनापासून सहकार्य करायचे आहे. तुम्ही करतातच, अजून चांगल्या पद्धतीने तुम्ही करा. परत एकदा राज्यस्तरावर बक्षीस पण आणायचे आणि बक्षीसच्या माध्यमातून हे एक गावाचा विकास होताच आहे. आणि हे बघा, जो अभियानमध्ये तुम्ही जो भाग घेतात याच्या कारणामुळे एक गावाचा विकास होत आहे. लोकांना आता रोजगार, आता पांढन रस्ता तुम्ही घेतात, लोकांना रोजगार मिळेल. आता हे काय UDIDचा कॅम्प असो किंवा आरोग्याचा कॅम्प असो, आयुष्मान भारतचा कॅम्प असो, हे कॅम्प असा सारख्या प्रमाणे असतात. आपल्याला आमची पण जबाबदारी आहे, शासकीय कर्मचारीची पण जबाबदारी आहे, त्यांना करायचे असतात. पण अभियान कालावधीमध्ये काय होत आहे की जर गावकऱ्यांनी जर प्रतिसाद दिला तर शासकीय यंत्रणा पण एकत्रित आणि एक ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करू शकते. बघा काय होत आहे, असं आम्हाला कव्हर करायचे आहे, 30 लाख लोकसंख्येला कव्हर करायचे आहे, ठीक आहे. पण प्रत्येक ठिकाणी जाऊन जाऊन जिथे अडचणी होत आहेत, हे होत आहेत, असं थोडं काही कारणवश आपला जो एफर्ट्स, आपला जो प्रयत्न आहे, वो थोडा असं काय म्हणतात विसरून जात आहे. आता गावांनी जर प्रतिसाद दिला आणि अभियान कालावधीमध्ये जर तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने जर प्रतिसाद दिला तर पूर्ण गाव एकत्रित येऊन आणि विभाग पण एकत्रित येऊन अशा कन्व्हर्जन्समध्ये चांगलं काम करू शकतात. आणि याच्या माध्यमातून तुम्हाला काय आहे की तुम्हाला एक संधी आहे. बनपुरी गाव आता मला माहित आहे, जिल्हा स्तरावर बरेच लोकांना माहीत आहे, पण बनपुरी गाव पूर्ण राज्यस्तरावर आणि देश स्तरावर कशा तुमच्या गावाच्या ओळख एक निर्माण करायची, हे तुम्हाला संधी आहे. बघा आता मी तेच म्हणत होते, आता आम्ही मानेची वाडीला गेलो होतो. एक छोटा डोंगरचं गाव, केंद्र स्तरावरचे त्यांना पुरस्कार मिळाला आहे, ठीक आहे. तसेच ये जो पद्धत आहे, ते जी परंपरा आहे, ही महाराष्ट्राला काहीच नवीन नाही आहे, ठीक आहे. आपलं किती काय गाव आहे ज्याचं खूप ओळख निर्माण झालेलं आहे. गावाचं एक नवीन त्याचं एक नाव हे झालेलं आहे. जसं बघा आपलं हे रालेगाव सिद्धी आहे महाराष्ट्रामध्ये, अण्णा हजारे साहेबांचं गाव आहे, पोपटराव पवार साहेबांचं गाव आहे. आता वॉटर कपमध्ये जे हे 2-4 ग्रामपंचायतींनी जे खूप चांगलं काम केलं होतं, बिदालनी चांगलं काम केलं होतं, मलवडींनी चांगलं काम केलं होतं. अशा अभियान जे आहे ते तुमच्यासाठी पण एक संधी आहे की गावाच्या ओळख कशा निर्माण करायचे, ठीक आहे. तर अशा तुम्ही या संधीचा पूर्ण वापर करणार आणि बनपुरीच्या पण एक ओळख निर्माण करणार आणि बनपुरीचा पण दिशा तुम्ही एक नवीन विकासाच्या मार्गावर तुम्ही चालणार, अशा मी अपेक्षा करते. आणि माझा अजून पण अपेक्षा आहे की आता तुम्ही सांगितलं ऑलरेडी तुमच्या पुरस्कृत गाव आहेत, मॅडमचं पण खूप लक्ष असतात. यांनी मला 6 महिने अगोदरच सांगितलं होते मॅडमनी की तुमचं गाव पण पूर्ण सोलार होणार असं सांगितलं होतं. आता तुम्हाला मला शब्द द्यायचे की मी परत येते, पण बक्षीस वितरणच्या वेळेस येते.